संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडवितो. संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. भव नदीचा झाला थारा, या उत्तरा प्रसादे. संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता, कोण दाता याहुनी. संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. नमो सद्गुरु राजा पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडरिकाय, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. हे पांडुरंगा करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा, चरणी माता ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ओम नमो गुरुदेवा, यावी कथेच्या प्रसंगा विनवितो कथे काळी आपण असावी जवळी. जयांची केली स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कारून आता. ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडवास गेला, साक्षात परमात्मा मज भेटवला, विसरू कसा मी गुरुपादुकेला. सेवेला गी
हे पायावरी या वारकरी संतांच्या धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडवितो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगाचे जगद्गुरू विश्ववंद्य संत सम्राट महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे असे महान भगवत भक्त संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट चार चरणाचा परमार्थिक साधना करत असताना साध्यापर्यंत जगद्गुरु तुकोबारायची साधना ज्या संतांच्या कृपाशीर्वादाने गेली त्या संतांची भेट झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जीवनामध्ये काय परिवर्तन झालं त्याचं या चार चरणाद्वारे महाराज वर्णन करतात. अभंगाचा सरळ शब्दशार्थ असा आहे सज्जन हो. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय प्रतिपादन करतात की माझ्या जीवनामध्ये तो काळ धन्यतेचा ठरला किंवा तो काळ माझ्या जीवनामध्ये धन्यतेचा ठरला. कोणता काळ महाराज? तर ज्या दिवशी मला संतांची भेट झाली आणि त्यांच्या पायावर माझी मिठी पडली तो काळ माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं धन्यतेचा ठरला. महाराज दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात परमार्थिक साधना करत असताना माणसाच्या जीवनामध्ये काही संशय निर्माण होतात आणि त्या संतांच्या कृपाशीर्वादानं माझ्या जीवनातले जे काही परमार्थिक संशय होते, व्यावहारिकही संशय असतात आणि परमार्थिकही संशय असतात. भावार्थामध्ये आपण त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संतांची भेट झाली त्यांच्या पायाला मिठी पडल्यानंतर माझ्या जीवनातले जे काही संदेह होते संशय होते त्या संशयाचं निरसन झालं. महाराज संतांच्या संगतीचा एवढाच फायदा झाला का? महाराज म्हणतात नाही. ज्या भावशिंदूतून तरुण जाण्यासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करतो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या संतांचं वचनवाणी प्रसाद प्राप्त झाल्यामुळे मी सहज या भावनदीतून तरुण गेलो. अभंगाचं तिसरे चरण शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संत हे मंगलमय आहे आणि संत उदार आणि दानशूर आहे अशा अर्थाचा हा अभंग. भगवान परमात्म्याच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं आणि आपल्या सकल त्या ठिकाणी भगवत प्रेमी भाविकांच्या निश्चिम प्रेमाच्या माध्यमातून संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह भागवत यज्ञ आणि भागवत यज्ञामध्ये ही आजची मला वाटतं 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा तुम्हाला समस्त त्या ठिकाणी भजनी मंडळाच्या निश्चिम प्रेमाच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली आहे. मला काय माहिती बाबाची या ठिकाणी उपस्थिती होती म्हणजे बाबा एकतर आपण दोघांनी या ठिकाणी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे. त्या अतिक्रमणामध्ये तुम्ही चालले असते पण मी उभा राहिल्यानंतर मला कळलं बाबाची उपस्थिती नाही तर बाबाला शिवा दिली असती. ही सेवा किम निमित्त आहे महाराज? तर हरिभक्तीपरायणच्या ठिकाणी सुदाम महाराज यांचे त्या ठिकाणी मोठे असणारे बंधू प्रल्हाद बबनराव ठोंबरे यांचं देववसून होऊन त्या ठिकाणी त्यांना 1 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि त्यांच्या या प्रथम त्या ठिकाणी पुण्यस्मरणानिमित्त हरिभक्तीपरायण सुदाम महाराजांना हा योग घडून आणलेला आहे. मला असं वाटतं ते बंधू ऋणातून पूर्णतः मुक्त झाले. विठाला कारण या गोष्टी कोणाच्याही वाट्याला येत नाही महाराज. माणूस संसारामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करतो पण परमार्थिक साधना ही माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी मागच्या जन्मीच्या पुण्याईमुळे घडत असते. शास्त्रकार सांगतात देवामध्ये सगळ्यात श्रेष्ठ देव भगवान श्रीकृष्ण परमात्मा, वैष्णवामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भगवान शंकर, नद्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ गंगा आणि पुराणामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भागवत. विठाला त्या भागवताचा आपण 7 दिवस या ठिकाणी श्रवण करत आहोत. मला वाटतं पहिल्या दिवशीची कथा झाली असेल धुंदकारीची आणि गोकर्णाची कथा. धुंदकारीने सुद्धा ज्यावेळेस गोकर्णाला स्वप्नामध्ये सांगितलं बाबा माझा उद्धार झाला नाही, मी या पिशाच जीवनीमध्ये फिरत आहे, माझं कर्म वाईट झालं त्याच्यामुळे मला ही पिशाच जीवनी प्राप्त झाली आणि या पिशाच जीवनीतून तुम्हाला सोडव. गोकर्णाने सांगितलं दादा मी तुझ्यासाठी काशीमध्ये पिंडदान केलं,
गयेवर पिंडदान केलं आणि गयेवर पिंडदान करूनही तुझा उद्धार का झाला नाही, त्यावेळी धुंदकारीनं सांगितलं माझं पापच एवढं होतं की तीर्थाच्या ठिकाणी जाऊनही माझं पाप त्या ठिकाणी धुतलं गेलं नाही. मी बोलत नाही, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात पापाचे 3 प्रकार सांगितले, कायिक, वाचिक आणि मानसिक. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात शरीरानं केलेलं पाप तीर्थामध्ये गेल्यानंतर धुतल्या जातं बाबा, पण मनानं केलेलं जे पाप आहे हे तीर्थाच्या नाही धुतल्या जात नाही. मी बोलत नाही, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मन संकल्पाची पापे न जाय तीर्थाची या बापे. तीर्थाच्यानं सुद्धा ते पाप धुतल्या जात नाही, ते पाप भागवत पुराणानं धुतल्या जातं. आणि म्हणून गोकर्णानं 7 दिवस आपल्या भावाच्या उद्धारासाठी पवित्र अशी भागवत कथा लावली आणि भागवत कथा लावून स्वतः आपल्या भावाचा उद्धार त्या ठिकाणी करून दिला. तद्वत सुधाच्या ठिकाणी सुदाम महाराजांना सुद्धा हा योग घडून आणलेला आहे आणि त्या प्रित्यार्थ माझ्याकडे सेवा आलेली आहे. महाराज या सप्ताहामध्ये शर्करा योग असा मला महाराजांना सांगितलं होतं दुपारी तुम्ही सेवा करा. दुपारी सेवा करत असताना त्या ठिकाणी वेळ पुरला नाही. मी दुपारी अभंग निवडला होता नाथबाबाचा. कोणता अभंग? त्या ठिकाणी परिमळ गेली उस फुलं देठी आयुष्य शेवटी देह तैसा. पण ज्यावेळेस मला कळालं महाराजांना आज्ञा दिली, महाराज तुमचं कीर्तन रात्री आहे. रात्री म्हटल्यानंतर मी असा विचार केला, ही रात्र खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायासाठी पवित्रेची आहे. आजची रात्र का पवित्रेची आहे? जगद्गुरु तुकोबारायला जो अनुग्रह झाला ती रात्र म्हणजे आजची दशमी आहे. आणि दुसरा शर्करा योग म्हणजे त्या दिवशीही गुरुवारच होता आणि आजही गुरुवारच आहे या सप्ताहाला. आणि असे घडून आलेला हा योग विठाला. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायला आज गुरु अनुग्रह झाला. म्हणून अभंग मी आपल्या सर्वांच्या सेवेसाठी उपस्थित केला. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये प्राप्त झालेल्या काळाला धन्यता देतात. अभंगातील प्रतिपाद्य विषय पण जगद्गुरु तुकोबारायचा जो काळ आपल्या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ निवडला तो काळ जीवनामध्ये येतो का? तो काळ जीवनामध्ये आला पाहिजे का? किंवा तो काळ जीवनामध्ये आलाच नाही आला तर काय होतं? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो काळ आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. शास्त्र सांगतं काही गोष्टी जीवनामध्ये दुर्लभ आहे आणि दुर्लभात दुर्लभ जर काय असेल महाराज तर संतांची संगती. मी बोलत नाही, नाथबाबा म्हणतात त्या ठिकाणी चंद्र अमृत सुखे शेववेल आस्त जाता रवी धरवेल बाहे हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल गा. नाथ महाराज म्हणतात चालता सूर्य सुद्धा थांबवता येतो. किंवा पुढं माऊली ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात व्याघ्र शियाचे तुझे जोडे चंद्र अमृतही हाता चढे परी हरिप्रियाची भेटून आतुडे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या. नाथ महाराज म्हणतात त्या ठिकाणी चंद्र अमृतही आपल्याला प्राप्त होतो, चालता सूर्यही थांबवता येतो, वाघिणीचं दूधही आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं, पण साधूची संगती आपल्याला घडत नाही. आयशी कैशेने भेटती ते साधू. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये संतांची संगती होती. मी बोलून गेलो काही गोष्टी दुर्लभ आहे. शास्त्राने ज्या 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या त्याच्यामध्ये मी पहिली गोष्ट दुर्लभ सांगितली चालता सूर्य थांबवणं गोष्ट दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट सांगितली वाघिणीचं दूध काढणं गोष्ट दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट दुर्लभ सांगितली समुद्रावरून तरून जाणं. ही तिसरी गोष्ट शास्त्राने दुर्लभ सांगितली. पण प्रयत्न जर केला तर या 3 गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकतात असं शास्त्राचं मत आहे बाबा. शास्त्र सांगतं चालता सूर्य कोणी थांबवला? आपल्या भारत देशामध्ये महान संत अवताराला आले. आपल्या भारत देशामध्ये देवाचा अवतार झाला आणि आपल्या भारत देशामध्ये महान पतिव्रता स्त्रिया जन्माला आल्या. म्हणून आपल्या भारताची थोरवी अलौकिक अशा प्रकारची त्या ठिकाणी आहे. याच भारतामध्ये एक स्त्री होऊन गेली आणि तिचं नाव त्या ठिकाणी शांडिल्य होतं महाराज. तिनं रात्रदिवस आपल्या पतीची सेवा केली. माऊली वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये पतिव्रता कोणाला म्हणतात? माऊली म्हणतात पतीची माता अनुसरोने पतिव्रता. तिलाच पतिव्रता म्हणतात की जे आपल्या पतीच्या अंकित राहते. अशा असणाऱ्या शांडिल्यानं रात्रंदिवस आपल्या पतीची सेवा केली. आता तो पती वाईट मार्गाने जीवन जगणारा होता आणि माणूस आयुष्य जसं जगतो तसं त्याच्या समोर मरणाच्या वेळी सुद्धा चांगले जर विचार असतील तर चांगले विचार त्याच्या स्मरणात येतात, वाईट विचार जर असतील तर वाईट विचार त्याच्या स्मरणात येतात. तो व्यक्ती वाईट विचारानं जीवन जगणारा होता. त्याची आता मरणाची वेळ जवळ आलेली होती पण त्याने आपल्या पत्नीजवळ काही वाईट भावना प्रगट केली.
मला एका गणिकेकडे जायचं असं म्हटल्यानंतर शांडिल्यनं ती गोष्ट मान्य केली, कारण ती पतिव्रता होती. पतीची आज्ञाप्रमाणे तिनं मानली आणि तिनं त्या आपल्या पतीचा देह एका टोपलीमध्ये घेतला आणि रात्री ती त्या गणिकेच्या गल्लीनं निघाली. गणिकेच्या गल्लीनं निघाल्यानंतर समोरून एक साधू महात्मा येत होता. त्या साधू महात्म्याला त्या शांडिल्याच्या पतीची त्या ठिकाणी लाथ लागली. लाथ लागल्यानंतर त्या साधूला राग आला आणि त्यानं शाप दिला, उद्याचा सूर्य उदय झाला की ज्याची मला लाथ लागली तो गतप्राण होईल महाराज. शांडिल्यानं ती पाठी खाली ठेवली, पंचमहाभूताचं स्मरण केलं, चंद्र सूर्याचं स्मरण केलं आणि पंचमहाभूताला सांगितलं, हे पंचमहाभूतांनो, तुम्ही माझ्या प्रत्येक कर्माचे साक्षी आहात. आतापर्यंत मी पती व्यतिरिक्त कोणत्याच पुरुषाकडे वाईट दृष्टीनं पाहिलं नाही. माझा पती परमेश्वर मानून मी त्याची सेवा केली आणि जर ही सेवा सत्य असेल तर मी त्या ठिकाणी म्हणेपर्यंत सूर्यानं त्या ठिकाणी उगायचं नाही. पाणी सोडलं महाराज. सूर्यानं त्या ठिकाणी उगणं बंद केलं, सृष्टीचं चक्र त्या ठिकाणी बंद झालं. सगळी देवता त्या ठिकाणी चिंतेत पडलेली आहे. ब्रह्मदेव, भगवान विष्णू, त्या ठिकाणी भगवान शंकर, या तिन्ही देवाने विचार केला सूर्य का उगत नाही, म्हणून सूर्याकडे गेले. सूर्यानं सांगितलं, मला एका पतिव्रता स्त्रीची आज्ञा आहे. ती स्त्री जोपर्यंत त्या ठिकाणी त्या मला पुन्हा आज्ञा देत नाही तोपर्यंत मला उगवता येणार नाही. शेवटी त्या ठिकाणी ब्रह्म विष्णू महेश त्या स्त्रीकडे आले. तिनं घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. त्या ठिकाणी अनुसूया माता आली. आज दुपारी अनुसूया मातेची कथा बाबानं सांगितली. अनुसूया मातेनं सांगितलं, तू जशी पतिव्रता आहे तशी मी सुद्धा पतिव्रता आहे. तुझा संकल्प आहे की तुझा पती जर मरण पावला तर त्या ठिकाणी सूर्य जर उगवला तर तुझा मती त्या ठिकाणी पती मरण पावतो. मी अशी अनुमती तुला देते की सूर्याला उगू दे, तुझा पती जरी मरण पावला तरी मी माझ्या पतिव्रताच्या सामर्थ्यानं मेलेला पती जिवंत करते. शांडिल्यानं सूर्य उगवण्याला आज्ञा दिली. अनुसूया मातेनं हातामध्ये पाणी घेतलं आणि अनुसूया माता ही महान पतिव्रता होत्या. त्या ठिकाणी त्या शरीरावर किंवा प्रेत रूप झालेला त्या ठिकाणी जो जीवात्मा होता त्याच्या शरीरावर पाणी शिंपडल्याबरोबर तो पुन्हा जिवंत अशा प्रकारचा त्या ठिकाणी झाला. म्हणून नाथ महाराज म्हणतात, त्या ठिकाणी सूर्यही थांबवता येतो, चंद्रही त्या ठिकाणी आपल्याला चंद्रापर्यंत त्या ठिकाणी जाता येतं, समुद्रावरूनही तरुण जाता येतं, वाघिणीचंही दूध काढता येतं. पण नाथ महाराज म्हणतात, साधूची संगती दुर्लभ अशा प्रकारची त्या ठिकाणी आहे. बहुअवघड आहे संतोषी, बहुअवघड आहे संतोषी, बहुअवघड आहे संतोषी, बहुअवघड आहे संतोषी, बहुअवघड आहे परी जग जेती करुणा केली, परी जग जेती करुणा केली, बहुअवघड आहे संतोषी, बहुअवघड आहे संतोषी, परी जग जेती करुणा केली, परी जग जेती करुणा केली, बाबानं सुंदर प्रमाण दिलं. बाबा म्हणतात, बहु अवघड आहे संत भेटी. पण संतांची संगती कशानं होती असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. या ठिकाणी महाराज म्हणतात, त्याला देवाचीच कृपा लागते. पण माझा विषय असा चालू होता की संतांची संगती दुर्लभात दुर्लभ आहे. त्याच्यामध्ये शास्त्रानं 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. मी तुम्हाला व्यावहारिक 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. आता त्याच्यामध्ये शास्त्रानं पुन्हा दुर्लभ जर काय सांगितलं असेल तर मनुष्य देह सगळ्यात दुर्लभ त्या ठिकाणी सांगितलं. नाथ महाराज वर्णन करतात, सर्व देहा माझी पाहू
अति दुर्गम मनुष्य देह. हा मनुष्य देह आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत नाही महाराज. बाकी जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा मिळतील, पण हे मनुष्य शरीर आपल्याला पुन्हा मिळू शकत नाही. नाथ महाराज म्हणतात, शास्त्र सांगतं 1000 न्याय सांगितला, त्याच्यामध्ये काकताली न्याय सांगितला. शास्त्र सांगतं कसा आपल्याला नरदेह मिळाला. संत सांगतात पावला हा देह काकताली न्याय, न घडो तो उपाय घडू आला. म्हणजे न घडणारा उपाय तो घडून आला, म्हणजे आपल्याला हा नरदेह त्या ठिकाणी मिळाला. आता नरदेह मिळून किती जणाला कळाला हे ज्याच्या त्याच्या जीवन चरित्रावर अवलंबून आहे. पण मी फक्त सांगेल की नरदेह दुर्लभ त्या ठिकाणी आहे. आणि या मनुष्य देहाचं जर महत्व आपल्याला कळालं असतं तर व्यसनापायी आपण या मनुष्य देहाचं मातेर करून घेतलं नसतं महाराज. या व्यसनाला अनेक जीव उद्ध्वस्त झालेले आहे. मी एका ठिकाणी वाचलं महाराज, माणूस ज्यावेळेस एखादं व्यसन करतो त्यावेळेस तो नुसतं व्यसन करत नाही, तर तो सगळ्या कुटुंबाचं दुःख एकत्रित करून पितो. किंवा कुठलंही व्यसन जो करतो तर सगळ्या कुटुंबाला दुःख देऊन ते व्यसन त्या ठिकाणी करतो. म्हणून माणसानं व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. या मनुष्य देहाचं महत्व जर आपण लक्षात घेतलं तर असा वाईट मार्गानं नरदेह जाईल असं मला तरी वाटतं. कोणी याचा विचार करणार नाही. म्हणून सगळ्यात दुर्लभ जर काय असेल तर मनुष्य शरीर आहे. शास्त्रानं सांगितलं मनुष्य शरीर आपल्याला मिळालं, ठीक आहे. आता मनुष्य शरीर मिळालं, पण मनुष्य शरीर मिळालं याच्यातही आपलं हित नाही. मग आता त्या मनुष्य शरीरामध्ये किती परमार्थ करणारे लोक आहे, या जगामध्ये किती परमार्थ करणारे लोक आहे. आणि त्या परमार्थ करणाऱ्यामध्येही महाराज निष्काम परमार्थ करणारे किती आहे, निष्ठावंत परमार्थ करणारे किती आहे, आणि निष्ठानिष्ठी करणारे किती आहे. याचा जर आपण विचार केला तर आपल्याला त्याची जनगणना करावी लागेल. पण निष्ठावंत वारकरी तो असतो. मुमुक्ष त्याला म्हणतात. मोक्ष इच्छिती ती मुमुक्षा असं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. मुमुक्षाची काय इच्छा असते महाराज? बोला. काही मी उद्धार मुमुक्ष म्हणजे जो मोक्षाची इच्छा करतो त्याला मुमुक्ष म्हणतात. किंवा जो रात्रंदिवस विचार करतो माझा उद्धार कशाने होईल, देव माझ्यावर कृपा कशी करेल, धर्माचा पाऊस केव्हा पडेल, माझ्या कर्माची खंडना केव्हा होईल, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे, याला मुमुक्ष म्हणतात. किंवा जो मोक्षाची इच्छा करतो तो मुमुक्ष. आता असा मुमुक्ष वर्ग जगामध्ये किती आहे हेही जर आपण बारकाईनं शोधलं तर मुमुक्ष म्हणूनही त्या ठिकाणी भरपूर आहे. पण खऱ्या अर्थानं जे भगवान परमात्म्याच्या पदापर्यंत पोहोचले आणि भगवान परमात्म्यानं ज्यांना आपलंसं म्हणून घेतलं, या मुमुक्षामध्ये असे किती आहे. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, बाबा अस्तिची या महापुरी रिक्ता तू कोट्यावरी परी प्राप्तीची या पहिले तिरी पाहिला नाही. माऊली म्हणतात हजारो मुमुक्ष परमार्थ करतात, पण हजारो मुमुक्षापैकी एखादाच मुमुक्ष असा आहे की जो या त्या ठिकाणी या परमार्थिक साधना करून भगवान परमात्म्याच्या पदापर्यंत पोहोचतो. बाकी मुमुक्ष वर्गातही परमार्थ करणारे साधक दुःख सहन न झाल्यामुळे परमार्थ करून परमार्थ मार्ग सोडून वाम मार्गाला त्या ठिकाणी जातात. आणि म्हणून माऊली वर्णन करतात असा मुमुक्ष वर्ग जगामध्ये दुर्लभ आहे. हजारो नाही लाखो मुमुक्षापैकी एखादाच असा आहे की जो भगवान परमात्म्याच्या पदापर्यंत पोहोचतो. आणि याच्याही पुढली पायरी संतांची संगती आहे महाराज. मग काय केलं म्हणजे संतांची संगती प्राप्त होईल? बाबाने अगोदर प्रमाण दिलं की देवाची कृपा झाल्यानंतर संतांची संगती होते. मी तुम्हाला असं सांगेल महाराज, देवाच्या संगतीपेक्षाही महाराज संतांची संगती महत्वाची. देवाच्या संगतीपेक्षाही संतांची संगती महत्वाची. त्याचं कारण असं आहे, जे कार्य देवाच्या संगतीनं पूर्ण होत नाही ते कार्य संतांच्या संगतीनं पूर्ण होतं.
भगवान परमात्मा आपल्याला भेटला. जगामध्ये एक महात्मा असा आहे ज्याला भगवान परमात्मा अगोदर भेटला, पण तरीही त्याला स्वतःचा उद्धार करण्यासाठी संताकडेच जावं लागलं. ज्या भागवताचा आपण श्रवण करत आहोत, या भागवताच्या एका ठिकाणी असणारे त्या ठिकाणी शुकाचार्य महाराज आणि परीक्षित राजा यांच्या संवादातून हे पवित्र भागवत निर्माण झालं. मी असा प्रश्न तुम्हाला विचारतो, जर परीक्षित राजाला स्वतःच्या उद्धारासाठी जर देवाची गरज असती, तर मला असं वाटतं परीक्षित राजाला भगवान परमात्म्याचं दर्शन आईच्या गर्भातच झालं होतं. अश्वत्थामानं ज्यावेळेस ब्रह्मास्त्र चालवलं, उत्तरेचा डाव होऊ लागला शरीराचा, थरथर उत्तराच्या ठिकाणी कापू लागली. तिनं भगवान परमात्म्याचा धावा केला. सर्व अंग तापलेलं आहे. उत्तरेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. देवा, आतापर्यंत तू अनेकाच्या मदतीला धावून आला, तू गजेंद्राच्या मदतीला धावून आला, तू अनेक भक्ताच्या मदतीला धावून आला. माझ्यावर सुद्धा त्या ठिकाणी संकट आलेलं आहे, याच्यातून मला सोडवा. भगवान परमात्मा प्रगट झाले. भगवान परमात्मा उत्तरेला सांगितलं, उत्तरा, तुझ्या गर्भामध्ये जाऊन मी त्या ठिकाणी तुझ्या त्या निरापराध जीवाला त्या ठिकाणी वाचवतो, पण त्याच्यासाठी तुझ्या मनामध्ये वात्सल्य भाव प्रगट झाला पाहिजे. वात्सल्य भाव प्रगट झाल्यानंतर भगवान परमात्म्यानं सूक्ष्म रूप धारण केलं. उत्तरेच्या गर्भामध्ये भगवान परमात्म्यानं प्रवेश केला, आपलं चतुर्भुज रूप प्रगट केलं आणि त्या उत्तरेच्या गर्भामध्ये भगवंतानं गदा फिरवली आणि जे त्या ठिकाणी अश्वत्थामाचं असणारं जे त्या ठिकाणी शस्त्र होतं, त्या शस्त्राचं त्या ठिकाणी निरसन केलं आणि उत्तरेच्या गर्भाला सुखरूप भगवान परमात्म्यानं वाचवलं. भागवतकार सांगतात, भगवान परमात्म्यानं उत्तरेच्या गर्भामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या जीवात्म्याला वाचवलं. हे काही महत्व नाही, कारण भगवान परमात्मा काय करू शकत नाही महाराज. त्याच्या मनात आल्यानंतर काही करू शकतो. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरीम, असं त्या भगवान परमात्म्याची कर्तुमान्यता कर्तुम शक्ती आहे. पण भागवतकार सांगतं, भगवान परमात्म्यानं उत्तरेच्या गर्भामध्ये जाऊन त्या जीवाला वाचवलं. याचं महत्व नाही. मग महत्व कशाचं आहे? तो जीवात्मा किती भाग्यवान आहे की त्यानं भगवंताचं दर्शन अगोदर आईच्या गर्भात घेतलं आणि नंतर या जगामध्ये प्रवेश केला. परीक्षित राजा, पण त्यांना सुद्धा ज्यावेळेस 7 दिवसामध्ये स्वतःचा उद्धार करून घ्यायचा, त्यावेळेस मात्र त्यांना संतांची संगती करावी लागली. शुकाचार्य महाराजांच्या मुखातून त्यांनी पवित्र सुक्तालमध्ये भागवत कथा श्रवण केली आणि स्वतःचा उद्धार करून घेतला. म्हणून शास्त्र सांगतं, संतांची संगती एवढी महत्वाची त्या ठिकाणी आहे. संतांच्या संगतीशिवाय मानवाचं जीवन त्या ठिकाणी अशा प्रकारचं, म्हणजे संतांच्या संगतीशिवाय माणूस पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायचं जीवनचरित्र आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं पाहायचं, कारण शर्करा योग मी अगोदर बोलून गेलो. आज पवित्र अशा प्रकारची दशमी आहे. जगद्गुरु तुकोबारायला आज गुरुअनुग्रह झालेला आहे आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये शर्करा योग अशा प्रकारचा त्या ठिकाणी आलेला आहे. तर जगद्गुरु तुकोबारायचं जीवनचरित्र आपल्या सर्वांना माहिती आहे. देहू गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायचा अवतार झाला. अवतार झाल्यानंतर प्रमाण त्या ठिकाणी अगोदर जगद्गुरु तुकोबाराय संसार करत होते, पण संसार करत असताना संसाराची परिस्थिती चित्र लक्षात आलं आणि जगाचं दुःख पाहून जगद्गुरु तुकोबारायचं अंतःकरण द्रवीभूत झालं. माऊली वर्णन करतात, साधू महात्म्याचं अंतःकरण कसं असतं, दया दलवरे दृष्टी, तनमन वेचून या गाठी, अनाथावरी करुणा मोठी, उद्धरी संकटी दिनाथे. माऊली वर्णन करतात असं साधू महात्म्याचं त्या ठिकाणी जीवन असतं. किंवा सबाय जैसे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, असं साधू महात्म्याचं जीवन असतं. जगद्गुरु तुकोबारायनं विचार केला, या जगाचा उद्धार व्हावा म्हणून संसाराचा त्याग केला. भगवान परमात्माची साधना त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. 12 दिवसामध्ये जगद्गुरु तुकोबारायला भंडारा डोंगरावर किंवा भामचंद्रावर जेथे महाराज अनुष्ठान करत होते, तेथे 12व्या दिवशी भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाला, असं त्यांच्या चरित्रामध्ये ऐकायला मिळतं. मग जगद्गुरु तुकोबारायचा परमार्थाच्या ठिकाणी चालू होता. पण जगद्गुरु तुकोबाराय परमार्थ करत असताना, मात्र परमार्थिक साधना करत असताना आपल्याला कोणीतरी एखाद्या अनुभवी माणसाची गरज असते. महाराज कुठलीही साधना करा, व्यावहारिक जरी असेल, व्यवहार जरी आपल्याला करायचा, तरी जे आपल्यापेक्षा त्या ठिकाणी वयोवृद्ध ज्ञानवृद्ध आहे त्यांच्या सहवासामध्ये आपण व्यवहार केला तर आपला व्यवहार व्यवस्थित अशा प्रकारचा होतो. तसं परमार्थामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबारायने विचार केला की आपल्याला परमार्थामध्ये कोणीतरी एखादा त्या ठिकाणी म्हणजे मार्गदर्शक अशा प्रकारचा असावा. आणि मार्गदर्शक कोण असावा,
हे जगद्गुरु तुकोबारायाने शोधलं. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायाच्या लक्षात आलं, महाराज गुरुशिवाय माणसाचा परमार्थ फलद्रूप होत नाही. माऊली वर्णन करतात, मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषात्य आदरू विवेकावरी. आता गुरु कोण शोधायचा, कारण गुरु सुद्धा शोधून अशा प्रकारचा त्या ठिकाणी सापडत नाही. म्हणून माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुला जर माझ्या यथार्थ स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तू माझी भक्ती कर. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी या नावे तरी संताया बजावे सर्वस्वीशी. तू संताची श्री गुरुची सेवा कर म्हणजे तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील. मग माऊलीनं विचारलं जगद्गुरु पांडुरंग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुनानं विचारलं, हे देवा ते संत कुठे भेटतील. त्यावेळेस भगवान परमात्म्यानं सांगितलं, अर्जुना खरं असंही म्हणले, संत शोधून सापडत नाही आणि संताला माणसानं शोधूही नाही. मग माऊली वर्णन करतात, जीवाच्या ठिकाणी 3 दोष आहे बाबा, मलदोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष. 2 दोषाची निवृत्ती आपण आपल्या प्रयत्नानं करायची. तिसरा आवरण नावाचा दोष संत येतात आणि तो दोष आपला घालवतात आणि आपल्याला भगवान परमात्म्याच्या पदापर्यंत नेऊन पोहोच करतात. मग आता अर्जुनाला भगवान परमात्म्यानं सांगितलं, अर्जुना तू काय कर, तर त्या ठिकाणी त्या दशेवर ये. दशेवर कोणती दशा, माऊली ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, त्या ठिकाणी 80 कर्म साम्य दशा जे ते होय विरेशा, मग श्रीगुरु अपेक्षा भेटीची का. माऊली म्हणतात तू त्या दशेवर ये, मल विक्षेप दोषाची निवृत्ती करून आवरण नावाचा दोष शिल्लक ठेवून भगवान परमात्म्याची साधना कर, भगवान परमात्मा तुझ्याकडे येतील. म्हणून संत शोधून सापडत नाही महाराज आणि संताला शोधूही नाही. खरे संत जे असतात ते जगातून आगळे वेगळे अशा प्रकारचे त्या ठिकाणी असतात. आता संतांची सुद्धा फार मोठी व्याधी आहे. मी ती व्याधी घेऊन आपला त्या ठिकाणी वेळ घेणार नाही, पण मला फक्त एवढं सांगायचं की संतांची भेट कशानं होती, तर संत शोधून सापडत नाही. निळोबरायला असं वाटत होतं जगद्गुरु तुकोबारायची भेट व्हावी, म्हणून निळोबरायने आटोकाट प्रयत्न केले. देहू गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायला शोधलं, भंडारा डोंगरावर जगद्गुरु तुकोबारायला शोधलं, वारीमध्ये पंढरपूरला जगद्गुरु तुकोबारायला शोधलं, तरी जगद्गुरु तुकोबाराय सापडले नाही. शेवटी निळोबरायनं जगद्गुरु तुकोबारायच्या नामाचा जप करत घरी चिंतन सुरू केलं. एक दिवस जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन म्हणजे पिंपळनेरमध्ये निळोबरायच्या घरी जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन. निळोबरायला आनंद झाला. ज्या संतांच्या भेटीसाठी एवढ्या आटोकाट प्रयत्न करत होतो ते संत आज चालून माझ्या घरी आले. रात्री जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन झालं आणि जगद्गुरु तुकोबाराय काही रात्री जात नव्हते बाबा. जे ते कीर्तन करत होते जगद्गुरु तुकोबाराय, मी त्यांच्या जीवनचरित्रामध्ये वाचलं महाराज. जगद्गुरु तुकोबाराय ज्या ठिकाणी कीर्तन करत होते त्या ठिकाणी अगोदर जगद्गुरु तुकोबाराय ते मंदिर स्वतः झाडून घेत होते. ते मंदिर स्वतः झाडून घेत होते. गावामध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगत होते, आज संध्याकाळी आपल्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी कीर्तनाची सेवा आहे. ते म्हणत नव्हते कीर्तने, सेवा म्हणत होते. सेवा लक्षात घ्या, कारण आपल्याला सेवा करण्याचा अधिकार आहे. उपदेश करणाऱ्याचे आपण कोणत्याच पात्रतेचे नाही. विठाला सेवा म्हणत होते जगद्गुरु तुकोबाराय. आज आपल्या गावामध्ये सेवा आहे. सगळे लोक एकत्रित व्हायचे आणि मग जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन असायचं. तुमच्यासारखे प्रेमळ अशा प्रकारचे त्या ठिकाणी टाळकरी श्रोते मंडळ असायचं. त्याच्यामध्ये निळोबराय सुद्धा होते. जगद्गुरु तुकोबारायचा त्या ठिकाणी कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर निळोबरायने जगद्गुरु तुकोबारायच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं आणि मस्तक ठेवल्यानंतर निळोबरायच्या डोळ्यातून जे अश्रू येऊ लागले महाराज, ते काही केल्या बंद होईना. 2 मिनिटं झाले, 4 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, गळगळ अश्रू जगद्गुरु तुकोबारायच्या चरणावर निळोबारायच्या डोळ्यातून वाहू लागले. जगद्गुरु तुकोबारायने 2-3 वेळा हात फिरवला. निळोबा उठा महाराज, या चरणाच्या अभिलाषापायी मी काय केलं नाही, कुठे कुठे तुम्हाला शोधलं नाही, पण आज तुमचं दर्शन झालं. मी कर्तार्थ अशा प्रकारचं त्या ठिकाणी झालो. आज मी धन्य झालो. महाराज आमच्या घरी त्या ठिकाणी या. जगद्गुरु तुकोबारायने सांगितलं, निळोबाराय सकाळी मी तुमच्या घरी येईल. आणि सकाळ उजडल्याबरोबर जगद्गुरु तुकोबारायचं निळोबारायच्या दारावर पाय पडल्याबरोबर निळोबारायच्या मुखातून शब्द बाहेर पडले, पूर्ण केला, 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 मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ.
आले कृपाळू. निळोबारायनं जगद्गुरु तुकोबारायचं पूजन केलं. महाराज मला तुमच्याकडून गुरु अनुग्रह घ्यायचा. जगद्गुरु तुकोबारायनं सांगितलं निळोबाराय अजून गुरु अनुग्रह देण्याची वेळ आलेली नाही. साधना करत असताना गुरु काय करतो, शिष्याची परीक्षा पाहतो आणि नंतर गुरु अनुग्रह देतो. नाथ महाराज ज्यावेळेस सुळवंजन पर्वतावर गेले जनार्दन स्वामीला गुरु करण्यासाठी, त्यावेळेस जनार्दन स्वामींना सांगितलं नाथा काही दिवस तुम्हाला माझी सेवा करावी लागेल, नंतर मी तुम्हाला गुरु अनुग्रह त्या ठिकाणी देईल. आता मला असं वाटतं बाबा काही गुरु जर कसून परीक्षा घेतली, हिरा ठेवीत ऐरणी वरी मारे जो घणी तोच मोल पावे खरान करणीचा होय चुरा. हिऱ्याची परीक्षा आहे महाराज. हा, हिऱ्याला पृथ्वीचं मोल प्राप्त झालं पण फुकट नाही झालं, परीक्षा घ्यावी लागतात. तसं जनार्दन स्वामीनं सांगितलं नाथांना सेवा करा. नाथानं काया वाचा मने सेवा केली. जनार्दन स्वामीनं नाथाला कृतार्थ केलं. निळोबारायला जगद्गुरु तुकोबारायनं सांगितलं गुरु अनुग्रह देईल, पण अजून वेळ आली नाही, योग्य वेळ आल्यानंतर मी तुम्हाला गुरु अनुग्रह देईल. मग तोपर्यंत काय करू बाबा, तुम्ही असंच भगवंताचं चिंतन करा असं सांगून निळोबाराय जगद्गुरु तुकोबाराय निघून गेले. पण त्या जगद्गुरु तुकोबारायला पारमार्थिक साधनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे अनुभव त्या ठिकाणी लागत होता. मग जगद्गुरु तुकोबारायला सुद्धा असं वाटत होतं की आपल्यालाही कोणी अधिकारी गुरु प्राप्त व्हावा. आणि आपला वारकरी संप्रदाय फार पवित्र आहे महाराज. आपल्या वारकरी संप्रदाय सारखं पवित्र क्षेत्र या जगामध्ये कोणतं नाही. कारण आपल्या वारकरी संप्रदायाला 3 अधिष्ठान प्राप्त झालेले. 3 अधिष्ठान कोणते कोणते, तर वारकरी संप्रदायाला पहिलं अधिष्ठान प्राप्त झालं म्हणजे त्या ठिकाणी भगवान शंकराकडून आपला वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी आला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा म्हणजे नाथ संप्रदाय आपल्या वारकरी संप्रदायाला येऊन मिळाला. दत्त संप्रदाय आपल्या नाथ संप्रदायाला येऊन मिळाला. आदिनारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा. ब्रह्मयाने बोध अत्रिशी पै केला विशेष लाधला दत्तात्रय. दत्तात्रय कृपा केली जनार्दनी आणि एका जनार्दनी परिपूर्ण. म्हणजे हे 2 संप्रदाय आले. आणि तिसरा संप्रदाय जो आहे तो चैतन्य संप्रदाय. चैतन्य संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबारायचे जे गुरु होते त्याचं आपण चिंतन पुढे करणार आहोत. तर चैतन्य संप्रदाय जगद्गुरु तुकोबारायच्या अनुषंगानं या वारकरी संप्रदायाला येऊन मिळाला. म्हणजे वारकरी संप्रदाय हा त्रिवेणी संगम विठाला. अशा वारकरी संप्रदायाचे आपण पवित्र पाईक आहोत. म्हणून आपण वारकरी संप्रदायाला किती सुधारणार आहोत मला माहिती नाही. आपण वारकरी संप्रदायाचा प्रचार केला म्हणजे वारकरी संप्रदाय किती विश्वास वाढेल मला माहिती नाही. पण आपण वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपल्यामुळे संप्रदाय वाढू शकत नाही. कारण संप्रदाय आपला पूर्वीचाच वाढलेला आहे. पण आपल्यामुळे आपल्या संप्रदायाला काही गालबोट लागू नये एवढी दक्षता आपण घेणं गरजेची आहे. विठाला जगद्गुरु तुकोबाराय असा त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करत असताना गुरुचा शोध की बाबा मला अधिकारी त्या ठिकाणी गुरु भेटावा. आणि एक दिवस जगद्गुरु तुकोबाराय असंच त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करत करत त्या ठिकाणी झोपी गेले. जसा आजचा दशमीचा दिवस अशी दशमी त्याही वेळेस त्या ठिकाणी होती. रात्री जगद्गुरु तुकोबारायने चिंतन केलं. उद्या सकाळी जगद्गुरु तुकोबारायला आता एकादशीचं सकाळी 4 वाजता उठायचं. 10 वाजेपर्यंत चिंतन केलं. 10 वाजता चिंतन करता करता जगद्गुरु तुकोबारायला झोप लागली. आणि झोप लागल्यानंतर रात्री मध्यंतरी 12 वाजता जगद्गुरु तुकोबारायला स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? जगद्गुरु तुकोबारायला स्वप्न असं पडलं की मी स्नानाला जात असताना मला त्या ठिकाणी श्रीगुरूनं सापडिले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो दाना ठेविला कर. मी स्नानाला जात असताना मला त्या ठिकाणी माझ्या श्रीगुरूनं वाटेवरती त्या ठिकाणी सापडलं. आणि सापडल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या मस्तकावर त्यांनी आपला वरद हस्त ठेवला. आणि वरद हस्त ठेवून माझ्या कानामध्ये जो मंत्र दिला तो मंत्र कोणता दिला? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आणि महाराज म्हणतात तो दिवस कोणता? तर आजची पवित्र अशा प्रकारची दशमी, माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. म्हणून हा सुयोग घडून आला आणि म्हणून मी हा भंग चिंतनासाठी निवडला. विठा अशी पवित्र दशमी
गुरुवारचा दिवस रात्री 12 वाजता जगद्गुरु तुकोबारायला स्वप्नामध्ये दृष्टांत झाला आणि स्वप्नामध्ये दृष्टांत झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला. हात ठेवून माझ्या कानामध्ये मंत्र दिला आणि कानामध्ये मंत्र दिल्याबरोबर मी त्यांच्या पायाला मिठी मारली. अभंगाचं प्रथम चरण. धन्यकाळ श्रीगुरूची भेट झाली, त्यांच्या पायावर मिठी पडली आणि तो काळ माझ्या जीवनामध्ये धन्यतेचा ठरला. महाराज म्हणतात धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडवितो. आता पायी मिठी पडवितो म्हणजे जगद्गुरु तुकोबारायनं या अभंगामध्ये योगाबरोबर क्षमाची मागणी त्या ठिकाणी केली. योगाबरोबर क्षमाची मागणी कशी, तर काही गोष्टी जीवनामध्ये योगानं प्राप्त होतात आणि ज्या गोष्टी आपल्याला जीवनामध्ये योगानं प्राप्त झाल्या त्या गोष्टी चिरकाळ आपल्या जीवनामध्ये टिकून राहणं त्या योगाचा क्षेम अशा प्रकारचा त्या ठिकाणी आहे. कधी कधी काय होतं, एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये सहज प्राप्त होते पण ती टिकून अशा प्रकारची त्या ठिकाणी राहत नाही. जसं उदाहरण द्यायचं झालं तर आज प्रत्येकाला त्या ठिकाणी पैसा नको असं कोणाला वाटत नाही. प्रत्येकाला पैशाची गरज आहे आणि आपण रात्रंदिवस पैशाची त्या ठिकाणी म्हणजे पैशासाठी प्रयत्न करतो. मग एक त्या ठिकाणी असणारा गरीब माणूस त्यानं लॉटरीचं त्या ठिकाणी तिकीट घेतलं, त्याला त्या ठिकाणी 10-5 लाख रुपये लागले. 10-5 लाख रुपये लागल्यानंतर त्याला आनंद झाला. तो ज्या ठिकाणी पैसे मिळत होते त्या ठिकाणी गेला, ते तिकीट दाखवलं. महाराज मला त्या ठिकाणी हे तिकीटाचं त्या ठिकाणी तुमचं हे पैसे त्या ठिकाणी मला हे तिकीट लागलं, याचे पैसे त्या ठिकाणी द्या. आता समोरच्यानं त्यांना त्या ठिकाणी पैसे दिले. पैसे दिल्यानंतर हा माणूस पैसे घेऊन परत घरी येत होता. रस्त्यानं त्याच्यावर कोणीतरी पाळंत ठेवली आणि पाळंत ठेवून जो काही पैसा त्याला प्राप्त झालेला होता तो सगळा जशाच तसा ते परत लोक ते घेऊन गेले. आता मला सांगा, पैसा त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होणं हा योग आहे, पण त्या योगाचा क्षम झाला नाही का, तर पैसा येऊन जीवनामध्ये टिकला नाही म्हणून त्याचा त्या ठिकाणी क्षम, त्या योगाचा क्षम झाला नाही. नाथ महाराज म्हणतात हरिजना सले भेटी नहोंग संग तुटी. संतांची आणि माझी भेट झाल्यानंतर त्या संतांमध्ये आणि माझ्यामध्ये ताटातूट होऊ नये म्हणून जगद्गुरु तुकोबारायनं योगाबरोबर क्षमाची मागणी केली. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये तो योगही आला आणि त्याचा क्षमही त्या ठिकाणी झाला. काय क्षम झाला, तर माझी त्यांच्या पायावर मिठी पडली. त्या ठिकाणी पायी मिठी पडवितो आणि तो काळ माझ्या जीवनामध्ये धन्यतेचा अशा प्रकारचा त्या ठिकाणी ठरला. पण महाराज आणखी तुमच्या जीवनामध्ये त्या संतांच्या संगतीमुळे आणखी काय परिवर्तन झालं त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या संदेहाच्या Oh
संदेहाच्या सुटल्या गाठी. काही ठिकाणी एक वचन अनेक वचन असं आहे. काही अभंगामध्ये मला वाटतं संदेहाची सुटली गाठी आणि काही ठिकाणी संदेहाच्या सुटल्या गाठी. म्हणजे त्या ठिकाणी अर्थ काही फारसा बदलत नाही, फक्त एक वचन अनेक वचन त्या ठिकाणी आहे. महाराज म्हणतात संदेहाच्या सुटल्या गाठी म्हणजे अनेक संदेह म्हणजे संशय. आता संशय काय करतो महाराज? संशय हा माणसाच्या जीवनामध्ये विनाश करतो. माणसाच्या जीवनामध्ये जर एखाद्या गोष्टीचा संशय त्याला निर्माण झाला तर त्या माणसाच्या जीवनामध्ये तो संशय त्याचा विनाश करतो. माऊली वर्णन करता संशयाहुनी घोर अनेक पाप नाही थोर विनाशाचा वागोर प्राणी अशी. माणसाच्या जीवनामध्ये एखादा संशय जर आला तर त्या संशयाचं निरसन जर झालं नाही तर कधी कधी त्या माणसाचं जीवन उद्ध्वस्त होतं. मग परमार्थामध्येही संशय येतो आणि प्रपंचामध्येही संशय येतो. बरं, मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो भांडे बाबा, संशयाची निर्मिती ज्ञानामध्ये होते का अज्ञानामध्ये होते? आता माझं मत असं आहे, अज्ञानामध्ये संशयाची निर्मिती होत नाही आणि ज्ञानामध्ये संशयाची निर्मिती होत नाही. एखाद्या वस्तूचं तुम्हाला पूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं आहे, संशय निर्माण होत नाही. आणि एखाद्या वस्तूविषयी आता तुम्हाला ज्ञानच नाही, त्यावेळेस अज्ञान असतं, त्यावेळेस संशय निर्माण होत नाही. मी नाथबाबाची वेळी आपल्या समोर ठेवतो. नाथ महाराज म्हणतात दोरी दोरी परी साचार भूमी भार. नाथबाबा भागवतामध्ये वर्णन करतात महाराज, रस्त्याने चालत असताना दुपारी 12 वाजता एखादी वस्तू रस्त्यात पडलेली आहे, दोरी. ती दुपारी 12 वाजता आपल्याला वस्तू रूपानं दिसती, तिच्याविषयी संशय निर्माण होत नाही. अमावस्येच्या दिवशी रात्री 12 वाजता आपण त्या दोरीवरून पाय देऊन जरी गेलो तरी संशय निर्माण होत नाही, ती वस्तू दिसत नाही. मग संशयाची निर्मिती जेव्हा होते तर काही ज्ञान काही अज्ञान मिश्रित संशयाची निर्मिती. जसं काही अंधार काही प्रकाश तद्वत संशयाची निर्मिती, तसं परमार्थामध्ये काही ज्ञान काही अज्ञान मिश्रित संशयाची निर्मिती. 10-5 लोक रस्त्याने चालले ग्रामीण भागामध्ये, आपापल्या शेताच्या त्या ठिकाणी कामं उरकली, ढोरा बैलाला चारा पाणी केलं, दूध पाणी घेतलं आणि सगळेजण रस्त्याने चालले. आता दिवस अस्तमानाला जाण्याची वेळ आहे, प्रकाश आहे, पण त्या प्रकाशामध्ये म्हणजे व्यवस्थित त्या वस्तूचं ज्ञानही होत नाही आणि वस्तू त्या ठिकाणी दिसते पण एवढा प्रकाशही नाही की त्या वस्तूचं पूर्ण ज्ञान व्हावं. अशा परिस्थितीमध्ये चालल्यानंतर असं 4-2 जण त्या ठिकाणी चालले. समोर ती वस्ती पाहिल्याबरोबर लगेच सगळेजण थपकले. थपकल्यानंतर एक जण म्हणाला समोर दिसतं ते काय आहे, एक जण म्हणाला ते काही नाही रे, त्या ठिकाणी ती दोरी आहे. दुसरा म्हणाला नाही नाही मला असं वाटतं त्या ठिकाणी तेलाची धार त्या ठिकाणी पडलेली आहे, कोणीतरी तेल घेऊन चाललं, ती वाकडी तिकडी तेलाची धार पडलेली आहे. कोणी म्हणाला नाही रेषा वाकडी तिकडी त्या ठिकाणी ओढलेली आहे. आता हे इतके संशय जे निर्माण झाले बाबा, हे संशय कशामुळे निर्माण झाले? अज्ञान आणि ज्ञान मिश्रित संशयाची निर्मिती. तसं परमार्थामध्ये सुद्धा कधी कधी संशय निर्माण होतात. माऊलीच्या मनामध्ये संशय निर्माण झाले, देवा तुला सगुण म्हणावं की निर्गुण म्हणावं, तुझं सगुण म्हणावं की निर्गुण रे. या प्रत्येक अभंगाच्या पूर्वचरणामध्ये नाथ बाबा त्या ठिकाणी माऊलीनं संशय निर्माण केला महाराज. आणि या अभंगाच्या उत्तरार्थामध्ये नाथ महाराजानं माऊलीनं संशयाची निर्मिती सुद्धा केली. माऊली म्हणतात तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. त्याचं उत्तर माऊली देतात सगुण निर्गुण एक गोविंद. तुझं स्थूल म्हणू की सूक्ष्म रे. त्याचं उत्तर नाथ माऊली देतात स्थूल सूक्ष्म एक गोविंद रे. पण माऊलीला ज्यावेळेस साधकाने विचारलं माऊली तुम्हाला हे कशामुळे कळालं, त्यावेळेस माऊली म्हणतात निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. निवृत्तीनाथाची कृपा झाली म्हणून त्या ठिकाणी माझ्या संशयाची निर्मिती त्या ठिकाणी निरसन अशा प्रकारचं त्या ठिकाणी झालं. भगवान परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली. गीता सांगितल्यानंतर भगवान परमात्मा सांगतात अर्जुना ही गीता मी तुला सांगतो असं समजू नको. कल्पांत भक्ती मिया भगवत मिशे ब्रह्मया उत्तम म्हणून धनंजया उपदेशिली. कल्पांताच्या अगोदर हे गीतारूपी तत्व मी सूर्याला सांगितलं, मनुला सांगितलं, यक्षवाकूला सांगितलं, अनेकाला सांगितलं. त्यावेळेस भगवान परमात्म्यासमोर अर्जुनानं प्रश्न उपस्थित केला. म्हणले देवा विचार करून बोला, मी काही अज्ञानी श्रोता नाही. तुम्ही म्हणता मी हे तत्वज्ञान पूर्वी मनुला सांगितलं, यक्षवाकूला सांगितलं, सूर्याला सांगितलं आणि हे ज्ञान मी तुला आता सांगतो. माझा याच्यावर विश्वास बसत नाही. का बसत नाही तर तुम्ही आताचे कृष्ण
आणि त्या काळी झालेल्या सूर्याला मनुला यक्ष वाकुला ज्ञान सांगितलं म्हणता कसं, त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात अर्जुना त्यावेळेसही मी होतो आणि तूही होता, पण तुला तुझे जन्मही आठवत नाही आणि माझे अवतारही तुला त्या ठिकाणी आठवत नाही, म्हणून ही भक्ती मी अनेकाला त्या ठिकाणी सांगितली. भागवताच्या एकंदरीत बारा भागवत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे. त्याच्यामध्ये 11व्या भागवतावर नाथ महाराजानं सुंदर अशी टीका केली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि उद्धवाचा संवाद. तर त्या उद्धवाच्या आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या संवादामध्ये अर्जुन उद्धवानं अनेक प्रश्न त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला केले. त्या प्रत्येक प्रश्नाचं त्या ठिकाणी निरसन श्रीकृष्ण परमात्म्यानं उद्धवाचंही त्या ठिकाणी केलं. म्हणजे भगवान परमात्म्याच्या कृपेनं संत काय करतात, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात परमार्थामध्ये काही संशय निर्माण झाल्यानंतर त्या संशयाचं निरसन करतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझेही परमार्थी काही संशय त्या ठिकाणी होते, पण ते संशय माझे निवृत्त अशा प्रकारचे त्या ठिकाणी झाली संध्या संध्या माझा गेला, आत्माराम हृदय प्रगटला. तो आत्माराम माझ्या हृदयामध्ये त्या ठिकाणी प्रगटला आणि संशयाचं निरसन अशा प्रकारचं त्या ठिकाणी झालं. म्हणून महाराज म्हणतात संदेहाच्या सुटल्या गाठी पोटामध्ये शीतलता प्राप्त झाली. कारण माणसाचा परमार्थिक त्या ठिकाणी असणारा जो वारसा आहे, आजही या जगाला परमार्थाची गरज आहे महाराज. जग आज या संसाराच्या तापानं त्या ठिकाणी तापलेला आहे. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. अशा संसाराच्या दासानं कंटाळलेला समाज आणि या समाजाला फक्त त्या ठिकाणी एक स्थिरता फक्त परमार्थामध्ये त्या ठिकाणी प्राप्त होते. संतांच्या चरणाजवळ तो जीवात्मा गेला की त्याला शीतलता प्राप्त होते आणि त्याच्या पोटामध्ये शीतलता अशा प्रकारची प्राप्त होते आणि शीतलता प्राप्त झाल्यानंतर तो कृतार्थ अशा प्रकारचा त्या ठिकाणी होतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात संतांच्या कृपाशीर्वादानं सगळ्या संशयाची निरसन झालं आणि पोटामध्ये शीतलता त्या ठिकाणी प्राप्त झाली. पण महाराज आणखी काय संतांच्या संगतीमुळे तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. महाराज तिसऱ्या चरणामध्ये त्याचं वर्णन भवनदीचं झालं. हो भवनदी हॅलो हॅलो भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने त्या संतांची भेट झाल्यानंतर काय होतं तर या भवसिंधूवरून आपण सहज त्या ठिकाणी तरुण जातो महाराज. प्रत्येकाला या भवसिंधूवरून तरुण त्या ठिकाणी जायचं आणि भगवान परमात्म्याच्या पदाला आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करायचं. भगवान परमात्मा या भवनदीच्या पलीकडच्या तीराला आहे आणि आपण अलीकडच्या तीराला त्या ठिकाणी आहोत. अलीकडच्या तीराला संसाराचं साम्राज्य आहे आणि पलीकडच्या तीराला भगवान परमात्म्याचं साम्राज्य. मध्ये वाहत असणारा त्या ठिकाणी हा भवसागर आहे आणि हा भवसागर आपल्याला संतांच्या वचनाने त्या ठिकाणी तरुण जायचे. आतापर्यंत ज्यानं ज्यानं संतांची संगती केली ते सहज या भवसागरावरून तरुण गेले. काही काही लोकांना सांगितलं महाराज संतांची संगतीची काय गरज या भवसिंधूवरून तरुण जाण्यासाठी, आम्ही आमच्या शक्ती सामर्थ्यानं या भवसिंधूवरून तरुण जाऊ. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा तू सर्वसामान्य जीव आहे, तू तर या भवसिंधूवरून तरुण जाऊ शकत नाही. पण आतापर्यंत ब्रह्मादिक देव सुद्धा
आपल्या शक्ती सामर्थ्यानं या भवसिंधूवरून तरुण गेले नाही. करिता विचार तो आदृढ संसार ब्रह्मादिका पारण उल्लंघावे सामर्थ्य. ब्रह्मादिक देव सुद्धा स्वतःच्या शक्ती सामर्थ्यानं या भवसिंधूवरून तरुण गेले नाही. बरं, आतापर्यंत या भवसिंधूमध्ये किती वाहत गेले? संत सांगतात आतापर्यंत अनेक जण वाहत गेले. चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जण गेले नाही आले मागुती. महाराज म्हणतात या भवसिंधूवर अनेक जण त्या ठिकाणी गेले. किंवा माऊली वर्णन करतात, आजा मेला पंजा मेला बाप बसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. या भवसिंधूतून अनेक जण त्या ठिकाणी वाहून गेले. पण मला असं वाटतं की मी अमर होऊनच या मृत्यू लोकामध्ये आलेलो आहोत. मला मरणाची भीती अशा प्रकारची त्या ठिकाणी नाही. आणि ज्याला मरणाची भीती आहे तो मात्र आपल्या तरण्याचा सुद्धा विचार करतो. बाबा, ज्याला मरण आपल्या डोळ्यापुढे असं ठरून जो जीवन जगतो तो आपल्या उद्धाराचा सुद्धा विचार अशा प्रकारचा त्या ठिकाणी करतो. पण महत्वाची गोष्ट अशी झालेली आहे की आपण आपल्या मरणाला त्या ठिकाणी विसरलेलो आहोत. म्हणून आपण या भवसिंधूवरून तरुण जाण्याचा विचार त्या ठिकाणी करत नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी संतांच्या चरणावर विश्वास ठेवला, किंवा ज्यानं ज्यानं संतांच्या चरणावर विश्वास ठेवला ते प्रत्येक जण या भवसिंधूवरून त्या ठिकाणी तरुण गेले. पण त्यांच्या चरणावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ज्यानं ज्यानं विश्वास ठेवला ते तरुण गेले. वाल्या कोळ्यानं संतांच्या चरणावर विश्वास ठेवला. वाल्या कोळ्याला ज्यावेळेस कळालं आपलं कोणीच नाही, ज्यांच्यासाठी आपण एवढा या पापाचा डोंगर उभा केला हे कोणीच अशा प्रकारचं आपलं नाही, ज्यावेळेस पश्चाताप झाला वाल्या कोळ्याला. बोला, आहे का प्रमाण? नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही प्रमाण दिलं ताईनं. महाराज म्हणतात की या जगामध्ये आपलं कोणीच नाही. महाराज वाल्या कोळ्याच्या ज्यावेळेस लक्षात आलं, आणि हे प्रत्येकाच्या लक्षात येणं सारखं आहे. महाराज, बाबा आपण तुम्हाला माहिती आपण दोघं निस्वार्थी सेवा करतो, पण आपल्याला एक पाकिट रिकामं खिशात ठेवावं लागेल. कशासाठी? नाही नाही, एखाद्या ठिकाणी जर तशी सेवा झाली तर घरी गेल्यानंतर नारळाबरोबर ते रिकामं पाकिट का होत नाही पण द्यायला लागत. मग त्याला असं वाटतं याने 1,000-500 रुपये आणले, नाही तर रिकामेच फिरत होते असा त्याचा अर्थ होतो. म्हणून महाराज म्हणतात या जगामध्ये आपलं कोणी नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ज्यावेळेस वाल्या कोळ्याच्या लक्षात आलं की ज्याच्यासाठी आपण एवढा पापाचा डोंगर उभं केला हे कोणीच आपलं नाही. आणि माणसाला कळतं बरं का महाराज, कळव येईल अंतकाळी प्राणप्रयाणाच्या वेळी. माणसाचा अंतकाळ ज्यावेळेस येतो त्यावेळेस प्रत्येकाला कळतं की आपलं कोणीच नाही. वाल्या कोळ्याला कळालं, वाल्या कोळी नारदाकड्याला पश्चाताप झाला, हातातलं सगळं शस्त्रास्त्र त्या ठिकाणी टाकून दिलं, आणि टाकून दिल्यानंतर नारदाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं, सांगितलं महाराज आता मला कर्तार्थ करा, आता मला
तुमच्याशिवाय या जगातून कोणी तारू शकत नाही. संतांच्या उपकारा त्या ठिकाणी संतांच्या कृपेची 3 प्रकारची त्या ठिकाणी म्हणजे वर्णन केलेले शास्त्राने. संत 3 प्रकारची त्या ठिकाणी कृपा करतात. संत कधी कृपादृष्टीतून त्या ठिकाणी जीवाचा उद्धार करतात. जसं कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी, दुधालाही भेटी अंगसंगी, तसं संत कृपादृष्टीतून उद्धार करतात. संत कधी कधी त्या ठिकाणी हात मस्तकावर ठेवून त्या ठिकाणी कृपा करतात. हात ठेवूनही मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. आणि तिसरा जो प्रकार आहे, कृपा कटाक्षाने हाळिले आपुल्या पदी वैसविले बाप रखमादेवर विठ्ठल बदायचे केले. नाथ महाराज म्हणतात किंवा माऊली म्हणतात, वाल्या कोळ्यावर ज्यावेळेस नाथ महाराजानं त्या ठिकाणी नारद ऋषीनं आपल्या कृपेचा वर्षाव केला, कृपादृष्टीतून पाहिलं आणि कृपादृष्टीतून पाहिल्यानंतर राम मंत्र त्या ठिकाणी सांगितला आणि राम मंत्र सांगितल्यानंतर त्या वाल्या कोळ्यानं नारदाच्या चरणावर विश्वास ठेवला. परिणाम असा झाला, नामदेव महाराज वर्णन करतात त्या ठिकाणी एवढा अधिकार त्या ठिकाणी वाढला, एवढा अधिकार वाढला, केले रामायण रामचंद्र प्रभू जसं वाल्मिक ऋषीनं चरित्र लिहिलं तसं पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूला आपलं जीवन त्या ठिकाणी जगावं लागलं. महाराज अनेक प्रश्न आहे रामायणामध्ये की रामचंद्र प्रभूला तिळभर सुद्धा आपल्या स्वतःच्या सामर्थ्यानं जीवन जगता आलं नाही. जसं चरित्र लिहिलं तसंच त्या ठिकाणी त्यांनी वर्णन करून त्या ठिकाणी दाखवलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भगवान प्रभू रामचंद्राचा आदर्श घेऊन वाल्या कोळ्यानं भगवंताच्या नामाचं चिंतन केलं आणि जे काही भगवंताचं चरित्र होतं ते जशाच तसं लिहिलं. याचं कारण काय, तर त्यांनी नारदाच्या चरणावर विश्वास ठेवला म्हणून ते या भवसागरातून तरून गेले. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भव नदीचा झाला थारा या उत्तरा प्रसादे. त्यांचं उत्तर त्या ठिकाणी वचनवाणी प्रसाद प्राप्त झाल्यानंतर आता त्या ठिकाणी प्रसादाचे अनेक प्रकार त्या ठिकाणी आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात प्रत्येकाला प्रसादाची अपेक्षा अशा प्रकारची त्या ठिकाणी असते. परमार्थिक साधनेमध्ये आपल्याला जो प्रसाद प्राप्त झालेला आहे साधू संतांचा, तर तो साधू संतांचा प्रसाद आपल्याला कोणत्या तरी या ग्रंथाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. म्हणजे साधू संतानं या ग्रंथाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो प्रसाद आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा मी जगाला ज्यावेळेस सांगेल की देव तुमचा त्या ठिकाणी उद्धार करील, पण जगाचा माझ्यावर विश्वास बसण्यासाठी तुम्हाला अगोदर त्या ठिकाणी मला प्रसाद द्यावा लागेल. तुका म्हणे माझी वदविली वाणी प्रसादा वाचोनी तुमची या विठ्ठला. तुम्ही जर मला प्रसाद दिला नाही तर या जगाला कसं पटेल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो प्रसाद मला प्राप्त झाला, या भवसिंधूवरून मी तरून गेलो. महाराज संतांचं एवढं तुम्ही 3 चरणामध्ये वर्णन केलं, त्या संतांचं जीवन चरित्र आहे तरी कसं, असं महाराज शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे मंगल आता, तुका म्हणे मंगल आता, तुका म्हणे मंगल आता, तुका म्हणे
चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की संतांची वचनवाणी प्रसाद प्राप्त झाल्यामुळे मी या भवशुंद त्या ठिकाणी संतांच्या वचनानं मी या भवसागरातून तरुण गेलो. संतांच्या कृपाशीर्वादानं माझा उद्धार झाला. पण महाराज संत हे कसे तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात संत हे मंगलमय अशा प्रकारचे त्या ठिकाणी. जगामध्ये काही गोष्टी मंगल आहेत आणि मंगलात मंगल जर काय असेल तर संतांची त्या ठिकाणी संतांचे चरण हे मंगलमय अशा प्रकारचे त्या ठिकाणी आहे. जगामध्ये जितके तीर्थ आहे महाराज ते तीर्थ आपल्या पापाचं क्षालन करतात. पण ते तीर्थसुद्धा आपलं मलिन झालेलं स्वरूप धुण्यासाठी संतांच्या चरणाची सेवा करतात महाराज. तीर्थे येती तया ठाया पुनीत वावया पर्व काळ पाया तळे वैशे वैष्णवा. म्हणून पर्वकाळ संतांच्या चरणाजवळ आहे आणि सगळे तीर्थ संतांच्या चरणाजवळ आहे. सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या मना असं माऊली वर्णन करतात. म्हणून संतांचं वचनवाणी प्रसाद प्राप्त झाल्यानं संत हे मंगलमय त्या ठिकाणी आहे आणि संत हे दानशूर त्या ठिकाणी आहे. आता एक 5 मिनिटं आपल्याला या शंकेचं समाधान करायचं आणि आपली सेवा समाप्त करायची वेळ जवळजवळ झालेली आहे. पण शेवटची शंका अशी महाराज, दानाचं जर आपण त्या ठिकाणी वर्णन केलं तर दाता कोण असतो महाराज? दाता तोच असतो की जो याचकाचं समाधान त्या ठिकाणी करतो. मग आता याचक कोण आहे तर ज्याच्याकडे जी वस्तू नाही ती वस्तू तो दात्याकडून त्या ठिकाणी घेतो आणि जो त्या ठिकाणी अशा प्रकारचा ज्याला जी वस्तू मागायला जातो तो त्या ठिकाणी याचक असतो आणि त्या वस्तूची जो पूर्तता करतो तो दाता अशा प्रकारचा त्या ठिकाणी असतो. मग संत हे दाते कसे
संत जर जाते म्हणावं तर जगद्गुरु तुकोबारायचं जर आपण जीवनचरित्र पाहिलं तर जगद्गुरु तुकोबारायचं जीवनचरित्र आपल्या सगळ्याला माहिती महाराज. महाराज म्हणतात आम्ही सदैव सुडके जवळ येतात चोर धाके. महाराज म्हणतात चोर सुद्धा आमच्या जवळ येत नाही, कारण चोराला असं वाटतं हे आमच्या खिशातले काढते का काय, म्हणून चोर आमच्या जवळ त्या ठिकाणी येत नाही. ही जगद्गुरु तुकोबारायची परिस्थिती. जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनामध्ये नेहमी उपासमारीची वेळ होती महाराज. जिजाबाई नेहमी जगद्गुरु तुकोबारायला सांगायचे महाराज लोक 50-50 हजार घेते, तुम्ही 2,000 तर घ्यायचा कमीत कमी. महाराजांना सांगितलं नाही, आपल्याला 2 नको 4 नको, तो भगवान परमात्मा आहे, तो भगवान परमात्मा आपल्याला त्या ठिकाणी देईल. मग जगद्गुरु तुकोबारायची अशी परिस्थिती होती महाराज. तर जगद्गुरु तुकोबाराय दाते कसे, तर शास्त्रामध्ये 5 प्रकारचं दान सांगितलं. त्याच्यामध्ये भूदान सांगितलं, गोदान सांगितलं, कांचनदान सांगितलं, अन्नदान सांगितलं आणि ज्ञानदान सांगितलं. आता भूदान, गोदान, कांचनदान या 3 दानावर आपण वर्णन करणार नाही. 4थं दान सांगितलं अन्नदान आणि 5वं ज्ञानदान. अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ सांगितलं. अन्नदानासारखं जगामध्ये पुण्य अशा प्रकारचं त्या ठिकाणी नाही. आता काही संप्रदाय निघलेत आहे, काही संप्रदाय म्हणता अन्नदान त्या ठिकाणी करू नका, पण आपलं वारकरी संप्रदाय म्हणता अन्नदान करा महाराज. अन्नदानासारखं त्या ठिकाणी पुण्य नाही. अन्नदान केल्यानंतर माणूस कर्तार्थ त्या ठिकाणी होतो. रामायणातला एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला म्हणून आठवतो. विदर्भ देशाचा एक राजा होता. त्यानं यथोचित आपलं राज्य केलं, प्रजेसारखं त्या ठिकाणी मुलासारखं प्रजेचं पालन केलं आणि इहलोकीची यात्रा संपवली. इहलोकीची यात्रा संपवल्यानंतर तो स्वर्गाला निघून गेला. स्वर्गाला निघून गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी ब्रह्मपद प्राप्त झालं. ब्रह्मपद प्राप्त झाल्यानंतर त्या ब्रह्मलोकामध्ये त्याला सगळ्या सुखसोयी त्या ठिकाणी मिळाल्या, कारण तो राजा सात्विक होता, पुण्य जमा केलेलं होतं, म्हणून त्याला स्वर्ग प्राप्त झाला किंवा त्याला सत्यलोक प्राप्त झालं. या मृत्यूलोकामध्ये आपण जे पुण्य कर्म करतो त्याच्यावर आपल्याला तो लोक प्राप्त होतो. माऊली वर्णन करतात, मग आता या पुण्याची पावटी सरे. आपलं पुण्य संपलं की आपल्याला मृत्यूलोकामध्ये यावं लागतं, पुण्य असलं की आपल्याला तो लोक प्राप्त होतो. ब्रह्मलोकाला तो राजा गेला. राजाला भूक लागली. भूक लागल्यानंतर राजानं सेवकाला सांगितलं, महाराज मला भूक लागली, काही खाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करा. त्यावेळेस सेवकानं सांगितलं, महाराज तुम्ही मृत्यूलोकामध्ये जे काही दान केलेलं आहे त्याचं स्मरण करा, त्याचं फळस्वरूप तुम्हाला या ठिकाणी ते प्राप्त होईल. राजानं समाधी लावून पाहिलं, राजानं गोदान केलं होतं, राजानं त्या ठिकाणी सुवर्णदान केलं होतं, राजानं भूमिदान केलं होतं, पण राजानं आपल्या जीवनामध्ये अन्नदान कधीच केलं नव्हतं. अन्नदान न केल्यामुळे राजाला अन्न सत्य लोकामध्ये मिळाणार, कारण पुण्य नव्हतं म्हणून अन्न मिळत नव्हतं. सेवकानं सांगितलं, राजानं सांगितलं, महाराज माझ्याकडून मृत्यू लोकामध्ये अन्नदान घडलं नाही. मग आता सेवकानं सांगितलं ब्रह्मदेवाकडे चला. ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवानं सांगितलं, बाबा मृत्यू लोकामध्ये जे काही आपण सत्कर्म करतो त्याचं फळस्वरूप त्याला या ठिकाणी प्राप्त होतं. आता तुम्ही गोदान केलं, सुवर्णदान केलं, भूमिदान केली, म्हणून तुम्हाला हे पद प्राप्त झालं, पण तुम्ही आता जर अन्नदानच जर केलं नसेल तर तुम्हाला अन्न मिळू शकत नाही. मग आता काय करावं? राजानं सांगितलं, महाराज अन्नाशिवाय तरी मी वाचू शकत नाही, कारण अन्नमय शरीर आहे. आता काय करावं? त्यावेळेस ब्रह्मदेवानं सांगितलं, मी एवढं करू शकतो. हे शरीर 3 प्रकारचं शरीर सांगितलं, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. कारण शरीर म्हणजे अज्ञान, सूक्ष्म शरीर म्हणजे या स्थूल शरीराच्या आतमध्ये असणारं सूक्ष्म शरीर. ज्यावेळेस आपण इहलोकीचा त्याग करतो त्यावेळेस आपलं स्थूल शरीर पंचभूतासंग जोडून जातं. सूक्ष्म शरीराच्या द्वारे आपण कोणत्याही लोकांमध्ये त्या ठिकाणी जातो आपल्या कर्मधर्मानुसार, असा गरुड पुराणाचा त्या ठिकाणी आधार आहे. मग ब्रह्मदेवानं सांगितलं, महाराज तुम्ही मृत्यूलोकातून जे स्थूल शरीर सोडून आलेले होते तर ते तुमचं स्थूल शरीर तुम्हाला पूर्ववत तसं त्या ठिकाणी मिळेल. तुम्ही दररोज जायचं, आपल्याच प्रेताचं मांस खायचं आणि पुन्हा सत्य लोकाला निघून यायचं. राजा दररोज तीच क्रिया करत होता महाराज. दुपारी यायचा, त्या नदीच्या काठी स्वतःचं प्रेत पडलेलं असायचं, त्या प्रेताचं मांस खायचा आणि पुन्हा त्या ठिकाणी विमानामध्ये बसून स्वर्ग किंवा आपल्या त्या ठिकाणी त्या लोकाला निघून जात होता. एक दिवस अगस्त्य मुनी त्या ठिकाणी भेटले. अगस्त्य मुनीने त्या राजाला प्रश्न केला, महाराज तुम्ही देवपुरुष दिसता आणि गलिच्छ त्या ठिकाणी कार्य का करता, हे मांस का खाता?
त्यावेळेस राजाच्या डोळ्यातून पाणी आलं. राजानं आपलं दुःख अगस्त्य मुनीला सांगितलं. अगस्त्य मुनीनं हातावर पाणी घेतलं, संकल्प केला, आतापर्यंत मी जे काही त्या ठिकाणी अन्नदान केलं असेल, या अन्नदानाचं पुण्य मी या राजाच्या नावे समर्पित करतो. आणि मग तेव्हापासून राजाला त्या ठिकाणी सत्य लोकामध्ये अन्न मिळू लागलं. म्हणून शास्त्र सांगतं अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ आहे. या 3 दानापेक्षा मी बोलून गेलो, अन्नदान श्रेष्ठ आहे, पण या अन्नदानापेक्षाही शास्त्र सांगतं ज्ञानदान सगळ्यात श्रेष्ठ आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, स्नानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानदान सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि असं ज्ञानदान संतांना या भूलोकामध्ये केलेलं आहे. संत आज आपल्यामध्ये नाही, पण संतांनं जे ज्ञानाचं दान केलेलं आहे ते दान आपल्या जवळ आहे. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य ते दान जगामध्ये त्या ठिकाणी राहील. आणि त्या ज्ञानाच्या जोरावर समाज आपल्या जीवनामध्ये सुखी अशा प्रकारचा त्या ठिकाणी होईल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, असे संत त्या ठिकाणी दानशूर असल्यामुळे त्या संतांची भेट झाली आणि त्यांच्या पायावर माझी मिठी पडली. तो काळ माझ्या जीवनामध्ये धन्यतेचा ठरला. विठोबार झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी. तुम्हा सर्व त्या ठिकाणी भगवत प्रेमी उपस्थित सर्व त्या ठिकाणी भगवत प्रेमी मंडळी यांच्या सर्वांच्या चरणी त्या ठिकाणी उपस्थित त्या ठिकाणी सेवा समर्पित करायची. सेवेसाठी आवर्जून भांडेबाबाची या ठिकाणी उपस्थिती आहे. आणि आपल्याच परिसरामध्ये असणारं त्या ठिकाणी महाराज पठाडेताई यांचंही भागवताचार्य त्या ठिकाणच्या त्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला त्या ठिकाणी आहे. आणि अशा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण कैलासवासी त्या ठिकाणी प्रल्हाद बबनराव ठोंबरे यांच्या प्रीत्यार्थ हा उत्सव या ठिकाणी संपन्न करत आहोत. सुदाम महाराजांची सगळी त्या ठिकाणी असणारी ही त्या ठिकाणी म्हणजे कमिटी आहे किंवा त्या ठिकाणी परमार्थिक त्या ठिकाणी मित्र अशा प्रकारचे आहे. आणि परमार्थ एकट्याचा खेळ नसतो महाराज, एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ या न्यायाप्रमाणे त्या ठिकाणी. तर ज्यांच्यासाठी आपण एवढा उत्सव या ठिकाणी केलेला आहे तर त्यांना भगवान परमात्म्यानं स्वतःच्या स्वरूपामध्ये विलीन करून घ्यावं आणि भगवंतानं त्यांना पवित्र अशा प्रकारचं स्थान त्या ठिकाणी द्यावं एवढी या नारदाच्या गादीवरून भगवंता चरणी साधू संतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर पायाच्या प्रसादे काही बोलिलो विरोधे मज क्षमा करणे संते नो हे अंगभूत व्यक्ती मोय हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेची पोषणे जन्मजन्मी तुका म्हणे विठ्ठल करा